तर एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। संजय शिरसाट आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेली आहेत। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। संजय शिरसाट आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचल्याचं बोललं जाते। काही मतदारसंघावरून अजूनही तिढा कायम असल्याचं देखील बोललं जाते। त्यामुळे चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस हे वर्षावर गेले असावेत अशी देखील एक माहिती जी आहे ती समोर येते। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे हे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। नंदू, खरं म्हणजे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून रात्री उशिरा बैठकांचे जे सत्र आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। नक्की कोणत्या जागांवर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, काय अधिक माहिती? नक्कीच सचिन जी, आपण पाहायला गेलं तर गेल्या 3-4 दिवसापासून या मॅरेथॉन बैठका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि काही बैठकीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीपासूनच ज्या जागेंवरती लोकसभेच्या जागेंवरती उमेदवारांमध्ये तिढा आहे किंवा उमेदवारांमध्ये कुठेतरी नाराजी नाट्य सुरू आहे, त्या लोकसभेमध्ये नेमके कोणते उमेदवार द्यायचे, तो जागा तो तिढा कसा सुटवायचा या संदर्भात चर्चा करण्यासाठी खरं तर दोघांच्या या बैठका होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। काल सुद्धा संभाजीनगरच्या जागेसाठी आणि रत्नागिरीच्या जागेसाठी या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी